हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आधीच्या लेक्चर्समध्ये आपण DSB-DA हा सब्जेक्ट पूर्ण युनिट 1 पासून तर युनिट 6 पर्यंत पूर्ण जे लेक्चर्स आहेत ते सगळे कव्हर केलेले आहेत. तर आता आपण एनसीएमसाठी WT म्हणजेच वेब टेक्नॉलॉजी या सब्जेक्टबद्दल बघणार आहोत. तर थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2024 पॅटर्नचे आपण सगळे सब्जेक्ट कव्हर करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये मी युनिट नंबर 3 जो आहे तुमचा जावा सर्व्हलेट अँड XML लँग्वेज जी आहे ही कव्हर करणार आहोत. तर युनिट नंबर 3 मध्ये टोटल 20 टॉपिक आहेत जे आपल्याला बघायचे आहेत. मी ते 3 सेक्शनमध्ये डिवाईड केलेले आहेत. तर हे जे युनिट आहे हे थोडंसं लेंदी आहे, म्हणून मी याचे 2 पार्टमध्ये व्हिडिओ बनवणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण सेक्शन ए जे आहे ते कव्हर करणार आहे आणि पार्ट 2 जो असेल त्याच्यामध्ये सेक्शन बी आणि सेक्शन सी कव्हर करेल, कारण थोडासा लेंदी आहे आणि थेरॉटिकल पार्ट आहे यामध्ये. त्याच्यामध्ये कोडिंग वगैरे पण आहेत. तर एंडसेमसाठी तुम्हाला सगळे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला या चॅनलवरती भेटतील. तर तुमचे जे पण थर्ड इयरचे मित्र असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपलं चॅनल पण शेअर करा. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूयात युनिट नंबर 3 पासून. तर युनिट नंबर 3 आहे आपला जावा सर्व्हलेट अँड XML. तर याच्यामध्ये सेक्शन 1 जो आहे त्याच्यामध्ये 12 टॉपिक्स आहेत. त्याच्यामध्ये जे तुमचे डू गेट, डू पोस्ट, सेशन कुकीज आणि URL रायटिंग, तर हे जे 4 टॉपिक आहेत हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत या युनिटसाठी. तर याच्यावरती खूप जास्त वेळा PYQजमध्ये क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर आपण सिलेबस वाईज पूर्ण टॉपिक्स कव्हर करणार आहोत आणि तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये ज्या टॉपिकवरती क्वेश्चन्स विचारले जातात ते पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर आपला जो पहिला टॉपिक येतो तो आहे सर्व्हलेट आर्किटेक्चर ओव्हरव्ह्यू. तर सर्व्हलेट काय असतं ते बघून घेऊयात सगळ्यात आधी. अ सर्व्हलेट इज अ जावा प्रोग्राम दॅट रन्स ऑन वेब सर्व्हर अँड हँडल्स रिक्वेस्ट फ्रॉम अ क्लायंट युजर ब्राउझर अँड सेंड्स बॅक अ रिस्पॉन्स. आता तुम्ही जेव्हा पण कोणती गोष्ट सर्च करायला जाता आणि ती सर्च करता तेव्हा काही रिक्वेस्ट आपण पाठवत असतो आणि तिथून त्या सर्व्हरकडून आपल्याला एक रिस्पॉन्स पण भेटत असतो. तर अशा प्रकारे एक रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स या ज्या रिक्वेस्ट असतात किंवा ज्या मेथड असतात त्या आपण वेब सर्व्हरवरती रन करत असतो. त्याच्यामध्ये जो प्रोग्राम असतो तो जावा प्रोग्राम असतो. तर त्यालाच या ज्या सगळ्या प्रोसेसला आपण बोलतो त्यालाच सर्व्हलेट असं बोलतो. तर सर्व्हलेट आर्किटेक्चर मीन्स हाऊ द क्लायंट, वेब सर्व्हर, सर्व्हलेट कंटेनर अँड सर्व्हलेट ऑल वर्क टुगेदर. तर हे जे क्लायंट असतात ते वेबवरती रिक्वेस्ट सेंड करतात, त्यानंतर वेब सर्व्हर त्या रिक्वेस्टला प्रोसेस करतो, सर्व्हलेट कंटेनर त्याच्यावरती वर्क करतो आणि हे सगळं जे वर्क आहे या सगळ्या वर्किंगलाच आपण सर्व्हलेट आर्किटेक्चर बोलत असतो. तर याचं रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही रेस्टॉरंटचं बघू शकता. तर रेस्टॉरंटमध्ये आपण काय करतो की तुमचा जो क्लायंट असतो तो ब्राउझर असतो, त्याच्यावरती काय करता तुम्ही की कस्टमर हू ऑर्डर्स फूड. सगळ्यात पहिले तुम्ही एक कस्टमर असता. तर कस्टमर काय करतो की ऑर्डर करतो फूड, त्याला जे पण पाहिजे ते ऑर्डर करतो. त्यानंतर वेब सर्व्हर म्हणजेच काय की वेटर काय करतो त्याच्या क्लायंटकडून ऑर्डर घेत असतो. त्याच्यानंतर सर्व्हलेट कंटेनर्स म्हणजे काय की किचन तुमचं जिथे सगळी प्रोसेस होत असते. आणि सर्व्हलेट म्हणजे काय की शेफ हू प्रिपेअर्स द फूड अँड सेंड इट बॅक. तर सर्व्हलेट काय करतो की रिक्वेस्ट घेतो की काय बनवायचं आहे आणि त्याच्यानंतर सर्व्हलेट कंटेनरमध्ये ती रिक्वेस्ट प्रोसेस होते. त्याच्यामध्ये किचनमध्ये तुम्ही बघू शकता की सगळं तुमचं फूड रेडी होत असतं आणि जेव्हा ते रेडी झालं त्याच्यानंतर सर्व्हलेट काय करतं की ते कस्टमरला सेंड केलं जातं. तर अशा प्रकारे तुमची जी रिक्वेस्ट असते ती आधी प्रोसेस करण्यासाठी वेब सर्व्हरवरती जाते, त्यानंतर वेब सर्व्हरवरतून ती सर्व्हलेट कंटेनरमध्ये जाते, त्यानंतर कंटेनरमधून ती जर प्रोसेस होऊन तुमचा जो क्लायंट असेल त्याच्याकडे रिझल्ट शो होतो. तर अशा प्रकारे सर्व्हलेट हे वर्क करत असतं. त्याच्यानंतर सर्व्हलेटचं आर्किटेक्चर हे याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारला जातो. तर आर्किटेक्चरमध्ये टोटल 4 कंपोनेंट आहे, एक क्लायंट, एक वेब सर्व्हर, तिसरं सर्व्हलेट कंटेनर आणि चौथं डेटाबेस जिथे डेटा हा स्टोअर होत असतो. तर आर्किटेक्चरमध्ये तुम्ही बघू शकता की क्लायंट पहिले रिक्वेस्ट पाठवतो वेब सर्व्हरला, त्यानंतर ती फॉरवर्ड केली जाते सर्व्हलेट कंटेनरकडे.
तर सर्व्हलेट कंटेनरला आपण टॉमकॅट असं पण बोललं जातं. त्याच्यानंतर सर्व्हलेट कंटेनर काय करतो की सर्व्हलेटचा एक क्लास बनवतो, त्याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस ही वर्क होत असते आणि त्याच्यासाठी काही डेटा वगैरे लागला तर क्वेरी करून डेटाबेसमध्ये MySQLचा यूज करून तिथे आपण क्वेरी करत असतो. तर याच्यामध्ये वन बाय वन बघूयात काय काय होत असतं. तर सगळ्यात पहिले क्लायंट सेंड्स HTTP रिक्वेस्ट. तर क्लायंट ब्राउझरच्या थ्रू HTTP रिक्वेस्ट ही वेब सर्व्हरवरती पाठवत असतो. यू टाईप अ URL इन अ ब्राउझर अँड हिट एंटर. तुम्ही तिथे URL टाईप करता ब्राउझरमध्ये आणि एंटर करता. त्याच्यानंतर ब्राउझर सेंड्स अ रिक्वेस्ट लाईक हे गिव्ह मी धिस पेज. म्हणजे तुम्हाला जे पण सर्च करता तुम्ही तिथे तो काय करतो, ब्राउझर सेंड्स ए रिक्वेस्ट पाठवत असतो की मला हे रिझल्ट पाहिजे. तर दुसरं काय आहे की वेब सर्व्हर रिसीव्ह इट. आता त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा रिक्वेस्ट पाठवली क्लायंटने, त्यानंतर ती रिक्वेस्ट जाणार वेब सर्व्हरकडे. वेब सर्व्हर ती रिसीव्ह करणार. तर रिसीव्ह केल्यानंतर तिथे काय असतं की Apache आणि NGINX हे दोन गेट्स द रिक्वेस्ट, हे दोन सर्व्हर काय करता की रिक्वेस्टला घेता. इट फॉरवर्ड्स टू द सर्व्हलेट कंटेनर, त्यालाच आपण टॉमकॅट बोलत असतो. ते काय करणार, फॉरवर्ड करणार तुमच्या सर्व्हलेट कंटेनरला. आता सर्व्हलेट कंटेनर काय करणार, फाइंड द राईट सर्व्हलेट. तुमची जी पण रिक्वेस्ट असेल त्याच्यासाठी तो एक त्या रिक्वेस्टच्या रिलेटेड एक सर्व्हलेट फाइंड करणार. तर टॉमकॅट लुक्स ॲट द URL, तो URL कडे आधी बघणार आणि त्याच्यानंतर जे पण करेक्ट सर्व्हलेट राहील त्याच्यासोबत तो मॅच करणार. तिथे काय करणार, सर्व्हलेट क्लास युजिंग अ कॉन्फिग फाईल कॉल्ड web.xml. तर web.xml या कॉन्फिग फाईलसोबत तो या कॉन्फिग फाईलचा यूज करून तो करेक्ट सर्व्हलेट क्लास तिथे क्रिएट करून देणार किंवा तिथे तो फाइंड करणार. त्याच्यानंतर सर्व्हलेट प्रोसेसेस अँड टॉल्स टू डेटाबेस. तर तिथे तुम्ही बघू शकता की सर्व्हलेट जे प्रोसेस करत असतं तिथे काय करतं की द सर्व्हलेट रन्स इट जावा प्रोग्राम. तर तुमचा जो पण रिक्वेस्ट आलेली आहे त्याच्यावरती रन करण्यासाठी जावा कोडचा तो यूज करणार आणि त्याच्यामध्ये काय काय करणार की रीड्स फ्रॉम डेटा, तुमचा जो पण डेटा आला आहे त्याच्यावरती रीड करणार. MySQLच्या क्वेरीज जर तिथे निडेड असतील तर त्या पण रन करणार आणि प्रिपेअर्स द ॲन्सर, तुम्हाला जो पण रिझल्ट पाहिजे त्याच्यासाठी प्रिपेअर करणार. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर डेटाबेसचा जर यूज होत असेल तर तिथे तो त्याला पण घेणार आणि यूज करणार. त्याच्यानंतर रिस्पॉन्स गोज बॅक, तुम्हाला जो पण रिझल्ट तिथे फाइंड झाला तो काय करणार, सर्व्हलेट सेंड्स HTML डाटा बॅक. तुमचा जो पण सर्व्हलेट असेल तो तुमचा रिझल्ट जो आहे तो सेंड करणार सर्व्हलेट कंटेनरला. आधी सर्व्हलेट इथे तयार होतं, त्याच्यामध्ये प्रोसेस होती, तो काय करणार सर्व्हलेट कंटेनरला इथे सेंड करणार आणि सर्व्हलेट कंटेनर त्याच्यानंतर रिझल्ट बॅक देणार आपल्या वेब सर्व्हरला. वेब सर्व्हरला दिलं की तो काय करणार की तुमचा जो पण क्लायंट असेल त्यांना तो रिझल्ट शो करणार. तर अशा प्रकारे या रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स ही प्रोसेस वेब सर्व्हर थ्रू सर्व्हलेट कंटेनरमध्ये सर्व्हलेट जावा क्लासमध्ये ही प्रोसेस होत असते. तर सर्व्हलेटचं आर्किटेक्चरची डायग्राम आणि त्याचं हे पूर्ण एक्सप्लेनेशन, तर हे जे कंपोनेंट्स आहेत हे सगळे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी विचारले जातात. तर तुम्ही हे तिथे एक्सप्लेन करू शकता एंडसेममध्ये जर क्वेश्चन विचारला गेला तर. त्याच्यानंतर हॅलो वर्ल्ड सर्व्हलेट काय राहतं, तर तुम्ही जेव्हा पण एखादी लँग्वेज शिकत असता, HTML, CSS किंवा जावास्क्रिप्ट, पायथन झाली, त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या पण कोडिंगच्या लँग्वेज असतील त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला कोड तुम्ही कोणता राईट करता, कोणता कोड तुम्ही तिथे शिकत असता, तर सगळ्यात पहिले हॅलो वर्ल्डचा कोड तुम्ही तिथे शिकत असता. बेसिक कोड आपण त्याला बोलत असतो. तर तुम्ही जेव्हा पण सर्व्हलेट चालू करता किंवा सर्व्हलेट शिकत असता याच्यामध्ये सगळ्यात सिम्पलेस्ट सर्व्हलेट प्रोग्राम जो असतो तो पण हॅलो वर्ल्ड सर्व्हलेटच असतो. तर याच्यामध्ये सिम्पल आपण जेव्हा आपण सर्व्हलेटला रन करत असतो तेव्हा हॅलो वर्ल्ड तिथे ब्राउझरवरती आपल्याला रिझल्ट दिसतो जेव्हा आपण त्याला ओपन करतो. त्याच्यानंतर इट शोज यू द बेसिक स्ट्रक्चर ऑफ हाऊ टू राईट अ सर्व्हलेट. सर्व्हलेटला कसं राईट करता याचं बेसिक स्ट्रक्चर तो आपल्याला शो करत असतो. तर बेसिक स्ट्रक्चर ऑफ सर्व्हलेट काय असतं ते बघून घेऊयात. तर प्रत्येक सर्व्हलेटमध्ये काय काय असतं, सगळ्यात पहिले एक्सटेंड HTTP सर्व्हलेट क्लास. या HTTP सर्व्हलेट क्लासला आपण एक्सटेंड करत असतो. त्याच्यामध्ये HTTP सर्व्हलेट इज अ रेडीमेड क्लास बाय जावा. तर हे काय आहे, HTTP सर्व्हलेट क्लास हा रेडीमेड क्लास आहे जो जावाने आपल्याला दिलेला आहे.
त्याच्यामध्ये इट ऑलरेडी हॅज अ लॉट ऑफ बिल्ट इन HTTP हँडलिंग कोड. आता HTTP ही एक रिक्वेस्ट आहे, या रिक्वेस्टला हँडल करण्यासाठी काही बिल्ट इन कोड आहेत, तर ते या जे क्लास आहे या जावा क्लासमध्ये आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर ओव्हरराइड्स, डू गेट आणि डू पोस्ट मेथड. तर डू गेट आणि डू पोस्ट मेथड हे आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. त्याच्याबद्दल एकदा वन लाईनमध्ये बघून घेऊयात. डू गेट म्हणजेच काय की रन्स व्हेन ब्राउझर ओपन्स अ URL नॉर्मली. जेव्हा पण आपण ब्राउझरवरती URL हा नॉर्मली ओपन करतो तेव्हा डू गेट ही मेथड तिथे रन होत असते. त्यानंतर डू पोस्ट. डू पोस्टमध्ये काय होतं की रन व्हेन ब्राउझर सबमिट्स अ फॉर्म. जेव्हा आपण ब्राउझर एखादा फॉर्म सबमिट करणार तेव्हा डू पोस्ट ही रन होणार. म्हणजेच काय की डू गेट जेव्हा असते तेव्हा URL आपण ओपन करतो आणि डू पोस्ट जेव्हा असते तेव्हा आपण एखादा फॉर्म सबमिट करत असतो. तर अशा प्रकारे डू गेट आणि डू पोस्ट ही आपण मेथड यूज करत असतो. यू ओव्हरराइड मीन्स यू राईट युअर ओन व्हर्जन ऑफ दिस मेथड. ओव्हरराइड म्हणजेच काय की तुम्ही तुमच्या स्वतःचा तुमच्या कोडचा एखादा मेथडचा स्वतःचा व्हर्जन तिथे राईट करत असता. युजेस प्रिंट रायटर टू सेंड आउटपुट टू ब्राउझर. आउटपुट सेंड करण्यासाठी आपण प्रिंट रायटर या मेथडचा यूज करत असतो. तर अशा प्रकारे एक सिंपल हॅलो वर्ल्डचं सर्वलेट आपण बघितलं. एखादा सर्वलेटचं बेसिक स्ट्रक्चर आपण बघितलं आहे. त्याच्यामध्ये काय काय असतं. सगळ्यात पहिले HTTP सर्वलेट असतं. ते एक रेडीमेड क्लास असतो. तिथे आपल्याला HTTP हँडलिंग कोड्स भेटतात, बिल्ट इन असतात त्या. त्याच्यानंतर ओव्हरराइड बघितलं. त्याच्यामध्ये आपण जेव्हा आपण URLचे थ्रू जेव्हा आपण रिक्वेस्ट सेंड करतो तेव्हा डू गेट ही मेथड वापरली जाते. आणि त्याच्यानंतर जेव्हा पण आपण एखादा फॉर्म सबमिट करतो तेव्हा डू पोस्ट ही आपल्याला वापरली जाते. त्यानंतर ओव्हरराइड मीन्स आपण जेव्हा युअर ओन व्हर्जन ऑफ दिस मेथड. त्याच्यानंतर प्रिंट रायटर हे आपण आउटपुट सेंड करण्यासाठी वापरतो. तर अशा प्रकारे हे एक बेसिक स्ट्रक्चर आहे सर्वलेटचं. त्याच्यानंतर HTTP सर्वलेट क्लास काय राहतं हे एकदा डिटेलमध्ये बघून घेऊयात. तर HTTP सर्वलेट क्लास म्हणजेच काय. HTTP सर्वलेट इज अ रेडीमेड जावा क्लास. आपण बघितलं की हे एक रेडीमेड जावा क्लास आहे जे जावानं प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यानंतर व्हेन यू राईट अ सर्वलेट यू एक्सटेंड दिस क्लास. तुम्ही जेव्हा पण एखादा सर्वलेट तिथे राईट करत असता त्याच्यामध्ये राईट करताना जेव्हा पण तुम्ही त्याला राईट करता तेव्हा तो एक्सटेंड केला जातो. इट ऑलरेडी हॅज ऑल द बेसिक HTTP मेथड्स बिल्ट इन. यू जस्ट ओव्हरराइड व्हॉट यू नीड. तुम्हाला जे पण तिथे पाहिजेत असते ते ऑलरेडी HTTP मेथड्स ज्या आहेत त्या बिल्ट इन असतात त्या क्लासमध्ये. जर तुम्हाला रिक्वेस्टनुसार जी पण तिथे फाइंड करायची असते किंवा जे पण प्रोसेस करायची असते तुम्ही तिथे करू शकता. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट मेथड्स ऑफ HTTP सर्वलेट. तर इथे काही इम्पॉर्टंट मेथड्स आहेत, आपण बघून घेऊयात वन बाय वन. जर याच्यावरती क्वेश्चन विचारला तर या मेथड्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. तर सगळ्यात पहिली येते डू गेट मेथड. डू गेट मेथड काय करते की व्हेन ब्राउझर सेंड्स गेट रिक्वेस्ट. जेव्हा पण तुमचा ब्राउझर असेल तिथे क्लायंट जेव्हा गेट रिक्वेस्ट पाठवणार तेव्हा डू गेट मेथड ही रन होणार. त्याच्यानंतर डू पोस्ट. डू पोस्टमध्ये बघितलं आपण की व्हेन ब्राउझर सेंड्स पोस्ट रिक्वेस्ट. जेव्हा आपण तुमची पोस्ट रिक्वेस्ट सेंड होणार तेव्हा डू पोस्ट ही मेथड रन होणार. त्यानंतर डू पुट. डू पुट कधी होणार की व्हेन क्लायंट सेंड्स पुट रिक्वेस्ट. जेव्हा आपण पुट रिक्वेस्ट ही सेंड होणार तेव्हा डू पुट ही रिक्वेस्ट रन होणार. त्याच्यानंतर डू डिलीट. डू डिलीट म्हणजेच काय की व्हेन क्लायंट सेंड्स डिलीट रिक्वेस्ट. जेव्हा आपण क्लायंट तुमचा डिलीट रिक्वेस्ट ही पाठवणार तेव्हा डू डिलीट ही मेथड तिथे रन होणार. आणि लास्टची आहे सर्व्हिस. सर्व्हिस काय करणार की ऑटोमॅटिकली कॉल्स डू गेट आणि डू पोस्ट. जेव्हा आपण ऑटोमॅटिकली डू गेट आणि डू पोस्ट तुम्हाला तिथे रन करायची असेल तेव्हा तुम्ही सर्व्हिस मेथडचा यूज करणार. तर अशा काही 5 कॉमन मेथड आहेत ज्या सर्वात जास्त यूज केल्या जातात सर्वलेटमध्ये. तर HTTP सर्वलेटच्या या मेथड्स आहेत. त्याच्यानंतर एक सिंपल एक्झाम्पल इथे बघून घेऊयात. याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे की HTTP सर्वलेट क्लास काय राहतं आणि त्याचं एक्झाम्पल सहित त्याला एक्सप्लेन करा. तर सगळ्यात पहिले तुम्हाला त्याची एक सिंपल डेफिनेशन लिहायची. त्यानंतर या ज्या मेथड्स आहेत HTTP सर्वलेटच्या या 5ही तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायच्या आहेत. आणि हे जे एक्झाम्पल आहे हे एक सिंपल एक्झाम्पल आहे हॅलो वर्ल्ड सर्वलेटचं. हे तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचं आहे. तर सगळ्यात पहिले हे एक्झाम्पल तुम्हाला दिसतंय इथे आपण इम्पोर्ट केलेलं आहे सगळ्यात पहिले. त्यानंतर पब्लिक क्लास दिलेला आहे इथे. त्यानंतर पब्लिक वाईड डू गेट मेथड दिलेली आहे. त्यानंतर स्टेप 1 मध्ये आपण सेट रिस्पॉन्स टाईप केलेला आहे.
आणि स्टेप 2 मध्ये गेट रायटर टू सेंड आउटपुट सेंड करण्यासाठी इथे आपण प्रिंट रायटरचा यूज केलेला आहे. आणि स्टेप 3 मध्ये आपण प्रिंट करणार हॅलो वर्ल्ड. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल आहे. याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पण इथे दिलेलं आहे की सगळ्यात पहिली जी लाईन आहे java.io, इथे आपण काय करणार की गिव्स अस प्रिंटर रायटर टू राईट आउटपुट. तर आउटपुटला राईट करण्यासाठी तर java.io आपण हे प्रिंट रायटर फंक्शनसाठी आउटपुट राईट करण्यासाठी वापरतो. त्यानंतर जावा एक्स डॉट सर्वलेट हे आपण बेसिक सर्वलेट क्लासेससाठी वापरतो. त्यानंतर जावा एक्स डॉट सर्वलेट डॉट HTTP हे आपण HTTP सर्वलेट आणि रिक्वेस्ट रिस्पॉन्स या मेथडसाठी वापरलं जातं. त्याच्यानंतर येतं पब्लिक क्लास हॅलो वर्ल्ड सर्वलेट एक्सटेंड करण्यासाठी. तर एक्सटेंड करण्यासाठी आपण हे जे लाईन आहे ती इथे डिक्लेअर करत असतो. वी क्रिएट अवर क्लास हॅलो वर्ल्ड सर्वलेट. तर आपण तिथे हॅलो वर्ल्ड सर्वलेट नावाचा क्लास तिथे क्रिएट करतो. त्यानंतर एक्सटेंड्स HTTP सर्वलेट वी आर सेइंग आय एम अ सर्वलेट, तिथे एक्सटेंड करतो आपण त्या क्लासला. त्यानंतर डू गेट मेथड देतो आपण तिथे. डू गेट मेथडमध्ये काय करतो आपण की डू गेट रन्स वेन ब्राउझर ओपन्स दिस URL. जेव्हा पण आपण तिथे एखादा URL देतो रिक्वेस्टमध्ये, क्लायंट जेव्हा आपण तिथे URL एंटर करतो तो ओपन करतो आणि डू गेट मेथडला रन करतो. त्यामध्ये रिक्वेस्ट असते. रिक्वेस्ट कॅरेज डेटा कमिंग फ्रॉम ब्राउझरमधून जो पण डेटा येत असतो त्याला ती हँडल करते. त्यानंतर रिस्पॉन्स यूज टू सेंड डेटा बॅक टू ब्राउझर, रिस्पॉन्स देण्यासाठी पण यूज केली जाते. त्यानंतर थ्रोज जस्ट मीन्स एरर मे ऑकर जावा नीड्स टू नो. जेव्हा पण तिथे काही एरर्स असतील तर तेव्हा जावाला तिथे माहीत झालं पाहिजे म्हणून थ्रोचा आपण तिथे यूज करतो, थ्रो मेथडचा. त्यानंतर स्टेप 1. आता स्टेप 1 इथे येते. स्टेप 1 मध्ये काय करणार आपण सेट रिस्पॉन्स टाईप. आता रिस्पॉन्स टाईप इथे सेट करायचा असतो आपल्याला. तिथे ब्राउझरला सांगणार की आय एम सेंडिंग अ HTML, जे पण तुम्हाला रिझल्ट पाहिजे त्याचा टाईप वगैरे सांगणार. त्यानंतर स्टेप 2. स्टेप 2 मध्ये काय करणार आपण इथे की गेट राईट टू सेंड आउटपुट. आता इथे प्रिंट रायटर आपण इथे प्रिंट रायटरची जी कमांड आहे ती आपण इथे देणार. फंक्शन आपण इथे देणार, प्रिंट करणार. त्याच्यामध्ये काय करणार गेट्स अ पेन टू राईट अ आउटपुट देण्यासाठी याला रन करणार आपण. आउट इज नाऊ रेडी टू राईट एनिथिंग टू ब्राउझर. आता ब्राउझरमध्ये क्लायंटला जो पण रिझल्ट पाहिजे त्याच्या रिलेटेड जे पण असेल ते आपण तिथे प्रिंट करणार. आणि प्रिंट LNच्या मध्ये काय करणार की आउट डॉट प्रिंट LN मध्ये आपण तिथे हॅलो वर्ल्डची लाईन जी आहे ती ब्राउझरवरती प्रिंट करणार. ॲक्च्युअली राईट्स हॅलो वर्ल्ड ऑन द ब्राउझर रिसिव्स दिस HTML अँड डिस्प्ले इट. तर हे ते ब्राउझर घेणार HTML मध्ये आणि ते डिस्प्ले करणार तिथे. तर अशा प्रकारे हे जे सिम्पल एक्झाम्पल आहे त्याचं एक्सप्लेनेशन पण मी इथे फुल दिलेलं आहे. तर तुम्ही हे बघू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्हाला ही जी PPT आहे ही मी टेलिग्राम ग्रुपवर शेअर करेल. तुम्ही तिथून एकदा परत रीड करून घेऊ शकता. त्याच्यानंतर तिसरा जो कन्सेप्ट आहे या युनिटमध्ये तो आहे सर्वलेट जनरेटिंग डायनॅमिक कंटेंट. म्हणजे सर्वलेट जे असतात तुमचे तिथे आपली जी रिक्वेस्ट किंवा रिस्पॉन्स असतो तो तिथे प्रोसेस होत असतो. तर तो जनरेटिंग डायनॅमिक कंटेंट म्हणजेच सर्वलेट काय करतो की डायनॅमिक कंटेंट पण जनरेट करत असतो. तर डेफिनेशनमध्ये तुम्ही बघू शकता की जेव्हा स्टॅटिक कंटेंट असतं तेव्हा सेम पेज असतं फॉर एव्हरीवन. प्रत्येक जो क्लायंट असतो तुमचा तिथे सर्च केल्यानंतर त्याला सेम पेज दिसतं लाईक अ प्लेन HTML फाईलसारखं. त्यानंतर डायनॅमिक कंटेंट म्हणजेच काय की तुमचा जो युजर असेल किंवा टाईम असेल किंवा इनपुटचा टाईप असेल तर असे जे पॅरामीटर्स आहेत याच्या बेसिसवरती तुमचं जे पेज आहे ते चेंज होत असतं. तर अशा प्रकारे डायनॅमिक कंटेंटचा पण तिथे यूज होत असतो. तर व्हॉट मेक्स इट डायनॅमिक हिअर म्हणजे डायनॅमिकसाठी काय काय असतं. तर एव्हरी टाईम यू रिफ्रेश द पेज, जेव्हा पण तुम्ही पेजला रिफ्रेश करत असता तेव्हा तिथे काय काय होतं. न्यू जावा डॉट युटिल डॉट डेट गिव्ज करंट टाईम. म्हणजेच या फंक्शनचा यूज करून तुम्ही तिथे करंट टाईम जो असतो तो प्रत्येक वेळेस तुम्हाला भेटत असतो आणि प्रत्येक वेळेस न्यू टाईम तुम्हाला तिथे दिसत असतो. म्हणजेच काय की डायनॅमिकली तो चेंज होत असतो. त्यानंतर सो द आउटपुट चेंजेस एव्हरी टाईम. म्हणजेच काय की टाईम जसा चेंज झाला टाईमच्या रिलेटेड तुमचा आउटपुट आहे
तो पण चेंज होत असतो. दिस इज अ डायनॅमिक कंटेंट, त्यालाच आपण डायनॅमिक कंटेंट असं बोलतो. तर इथे स्टॅटिक आणि डायनॅमिकमध्ये काय फरक आहे, डिफरन्स काय आहे ते बघून घेऊयात. तर स्टॅटिकमध्ये जे आहे ते तुमचा जो युजर असतो त्याला फक्त प्लेन HTML फाईल दिसते, आणि डायनॅमिकमध्ये सर्वलेट आणि JSPचा यूज करून तिथे वेगवेगळे युजरला वेगवेगळे फाईल्स तिथे दिसत असतात. त्यानंतर स्टॅटिकमध्ये सेम फॉर एव्हरीवन, प्रत्येक युजरसाठी सेम असतं. त्यानंतर डायनॅमिकमध्ये प्रत्येक युजरसाठी वेगवेगळं कंटेंट तिथे शो होत असतं. त्यानंतर स्टॅटिकमध्ये नो जावा नीडेड, इथे जावाचा यूज नाही करत आपण. डायनॅमिकमध्ये आपण जावा कोड चा यूज करतो आणि ते सर्व्हरवरती रन होतं. त्यानंतर स्टॅटिकमध्ये आपण कॅनॉट रीड डेटाबेस, आणि डायनॅमिकमध्ये आपल्याला कधी तो लागू शकतो डेटाबेस. तर अशा प्रकारे स्टॅटिक आणि डायनॅमिकमध्ये आपण डिफरन्स बघितला. तर याच्यावरती जास्त क्वेश्चन्स काही विचारत नाही, पण तुम्हाला माहिती पाहिजे कारण सिलेबसमध्ये आहे. त्याच्यानंतर सर्वलेट लाईफ सायकल, तर याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे PYQमध्ये, तर हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. सर्वलेट लाईफ सायकल सर्वलेट लाईफ सायकल मीन्स व्हॉट हॅपन्स टू अ सर्वलेट फ्रॉम द टाईम इट इज बॉर्न टू द टाईम इट इज डिस्ट्रॉय. तर सर्वलेट लाईफ सायकल काय राहते की तुमचं जे सर्वलेट राहतं, जिथे तुमच्या रिक्वेस्ट ज्या असतात त्या प्रोसेस होत असतात. तर या सर्वलेटची एक लाईफ सायकल असते, तो कसा जनरेट होतो, त्याच्यामध्ये कशा प्रोसेस चालू असतात आणि तो केव्हा डिस्ट्रॉय होतो. तर हे सगळे फेजेस असतात त्याच्यामध्ये, जे तुम्हाला एक्सप्लेन करायचे असतात. तर मेन ज्या स्टेप आहेत त्या 3 स्टेजेस आहेत लाईफ सायकलच्या, एक इनिट, एक सर्व्हिस आणि एक डिस्ट्रॉय. तर इनिट ही कशासाठी वापरली जाते की सर्वलेट जेव्हा तयार होतो त्यालाच आपण इनिट बोलतो. त्यानंतर सर्व्हिस मेथड जी आहे ती कशासाठी की सर्वलेट जेव्हा तुमचं वर्क करत असतं त्याच्यामध्ये सर्व्हिस ही मेथड आपण वापरतो. त्याच्यानंतर सर्वलेट इज किल्ड, म्हणजे जेव्हा आपण तुमचा सर्वलेट हा किल होईल त्याच्यासाठी आपण डिस्ट्रॉय मेथड ही वापरतो. तर डायग्राम बघायची झाली तर लाईफ सायकलची, सगळ्यात पहिले लोड सर्वलेट क्लास येतं, त्यानंतर क्रिएट इन्स्टंट, त्यानंतर इनिट, सर्व्हिस आणि डिस्ट्रॉय या 3 मेन मेथड येतात, आणि त्याच्यानंतर गार्बेज कलेक्टेड. तर अशा प्रकारे टोटल 6 कंपोनेंट आहेत लाईफ सायकलचे सर्वलेटच्या. तर हे 1 बाय 1 तुम्हाला तिथे एक्सप्लेन पण करायचे आहेत जर क्वेश्चन विचारला तर, आणि याच्यावर खूप जास्त चान्सेस आहेत की याच्यावरती क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेनेशनमध्ये तुम्ही बघू शकता, सगळ्यात पहिला जो कंपोनेंट आहे तो आहे लोड सर्वलेट क्लास. तर लोड सर्वलेट क्लासमध्ये काय करतो आपण, सर्वलेट कंटेनर रिलीज युअर डॉट क्लास फाईल इनटू मेमरी. तुमची जी पण डॉट क्लास फाईल असेल तिला मेमरीमध्ये लोड करतो, आणि सर्वलेट कंटेनर रीड्स युअर मेमरीमध्ये जी पण डॉट क्लास फाईल असेल ती सर्वलेट काय करतो, रीड करतो सर्वलेट कंटेनर तुमचा. आता सर्वलेट कंटेनर त्याच्यामध्ये क्रिएट इन्स्टन्स, म्हणजेच काय की दुसरी जी स्टेप आहे, सगळ्यात पहिले इथे तो सर्वलेट कंटेनर तुमची जी क्लासची फाईल असेल ती रीड करतो. त्याच्यानंतर रीड केल्यानंतर क्रिएट इन्स्टन्स, त्याच्यामध्ये क्रिएट इन्स्टन्स म्हणजेच काय की सर्वलेट कंटेनर क्रिएट्स वन ऑब्जेक्ट ऑफ युअर सर्वलेट क्लास. तुमचा जो पण सर्वलेटचा क्लास असेल त्याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट तयार करतो, आणि त्याच्यानंतर जी तुमची इनिट मेथड आहे ती रन होते. तर इनिट मेथड म्हणजेच काय की तिसरा जो पार्ट आहे तुमच्या लाईफ सायकलचा तो येतो इनिट मेथड. इनिट मेथडमध्ये आपण रन्स ओनली वन्स वेन सर्वलेट स्टार्ट, तुमचं जे पण सर्वलेट आहे ते जेव्हा क्रिएट होतं, सगळ्यात पहिले काय असतं की तुमची जी मेथड असती, तुमची जे क्लायंट असतो तो सगळ्यात आधी रिक्वेस्ट पाठवतो वेब सर्व्हरला, वेब सर्व्हरवरून ती जाते सर्वलेट कंटेनरकडं. आता सर्वलेट कंटेनरकडे आली ती रिक्वेस्ट की इथे काय होणार, हे जे आहे सर्वलेट कंटेनर आहे याच्यामध्ये जी पण डॉट क्लास फाईल असेल ती मेमरीमधून ती रीड करणार, आणि रीड केल्यानंतर क्रिएट इन्स्टन्समध्ये तो एक ऑब्जेक्ट क्रिएट करणार, आणि ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर इथे तुमचा सर्वलेट असेल. तर सर्वलेटमध्ये काय होणार की जेव्हा पण तुमचा सर्वलेट हा चालू होणार, इथे जेव्हा पण प्रोसेस स्टार्ट होणार तेव्हा इनिट मेथड ही रन केली जाईल. आणि ही कशासाठी आपण यूज करतो, यूज फॉर सेटअप वर्क. जे पण तुमचं वर्क होणार असेल रिक्वेस्टवरती, जे पण प्रोसेसेस होणार असेल तर ते इथे सर्वलेटमध्ये होणार इनिट मेथडमध्ये. त्याच्यामध्ये लाईक ओपनिंग डेटाबेस कनेक्शन, आणि तुम्हाला जेव्हा पण डेटाबेसचं कनेक्शन लागेल ते पण इथे स्टार्ट होत असतं या मेथडमध्ये, इनिट मेथडमध्ये. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण जे रेस्टॉरंटचं बघितलं होतं त्याच्यामध्ये शेफ येतो आणि
पूर्ण किचनची सेटिंग करत असतो, तर त्यालाच आपण इनिट मेथड बोलतो. की आपलं जे सर्व्हलेट असतं ते जेव्हा आपण स्टार्ट होतं तिथं आपण काही प्रोसेसेस तिथे करत असतो. त्यानंतर सर्व्हिस मेथड येते आपली. सर्व्हिस मेथडमध्ये काय आहे की रन्स एव्हरी टाईम रिक्वेस्ट कम. जेव्हा आपण तुमचा युजर जेव्हा आपण रिक्वेस्ट पाठवणार सर्व्हलेटला, तेव्हा एव्हरी टाईमला ती रन होणार सर्व्हिस मेथडमध्ये. तर इट चेक्स, काय चेक करते की ती रिक्वेस्ट गेट आहे की पोस्ट आहे. त्याच्यानंतर जर ती गेट असेल तर तिथे डू गेट मेथड आपण वापरणार, आणि पोस्ट असेल तर डू पोस्ट मेथड आपण तिथे कॉल करणार. तर अशा प्रकारे सर्व्हिसमध्ये या ज्या दोन मेथड्स आहेत त्या रन होत असतात. जसं की लाईक अ शेफ कुकिंग फॉर एव्हरी न्यू कस्टमर, तसंच इथे प्रत्येक रिक्वेस्टसाठी वेगवेगळ्या मेथड ज्या आहेत त्या रन होणार प्रत्येक वेळी. आणि डिस्ट्रॉयमध्ये काय होणार, जेव्हा पण आपली प्रोसेस ही रन झाली, जे पण आपल्याला आउटपुट वगैरे भेटलं, तेव्हा आपण सर्व्हलेटला शट डाऊन करणार. आणि ही रिक्वेस्ट फक्त एकदाच रन होते. सर्व्हलेट इज शटिंग डाऊन म्हणजे सर्व्हलेटला शट डाऊन करण्यासाठी. यूज फॉर क्लीनअपसाठी यूज केली जाते. आणि क्लोजिंग डेटाबेस कनेक्शन एक्सेट्रा. आणि तिथे डेटाबेसचा यूज झाला असेल तर ते पण क्लोज करण्यासाठी यूज केलं जातं. लाईक अ शेफ क्लिनिंग अप अँड गोईंग होम. तसंच इथे रिक्वेस्ट जेव्हा प्रोसेस झाल्या तेव्हा आपण सर्व्हलेटला शट डाऊन करतो डिस्ट्रॉय मेथडचा यूज करून. आणि गार्बेज कलेक्शन लास्टचं, त्याच्यामध्ये सर्व्हलेट ऑब्जेक्ट इज नो लॉंगर नीडेड. तो ऑब्जेक्ट जेव्हा आपलं काम झालं तेव्हा तो त्याची नीड नसते आपल्याला. त्याच्यानंतर जेव्हा गार्बेज कलेक्टर रिमूव्ह इट फ्रॉम मेमरीमधून तो रिमूव्ह करून देणार त्या ऑब्जेक्टला. तर अशा प्रकारे जी लाईफ सायकल आहे तुमची सर्व्हलेटची ती वर्किंग करत असते. की नवी रिक्वेस्ट येणार, त्याच्यामध्ये तो फाईलला रीड करणार, त्यानंतर रीड केल्यानंतर इन्स्टन्स क्रिएट करणार, त्याच्यानंतर इनिट मेथड देणार तिथे सर्व्हलेटला स्टार्ट करण्यासाठी. तिथे नंतर सर्व्हिस मेथड देणार, तिथे डू गेट आहे की डू पोस्ट आहे त्याच्यावरती तो वर्क करणार, प्रोसेस करणार. आणि जो पण आउटपुट भेटला त्याला पाठवल्यानंतर तो सर्व्हलेटला डिस्ट्रॉय करणार. त्याच्यानंतर गार्बेज कलेक्टमध्ये तो ऑब्जेक्टला रिमूव्ह करून टाकणार. तर अशा प्रकारे सर्व्हलेटची लाईफ सायकल सिम्पलमध्ये ती वर्क करत असते. त्याच्यानंतरचा पॉईंट येतो पॅरामीटर डेटा. आता पॅरामीटर डेटामध्ये डू गेट आणि डू पोस्ट या दोन ज्या मेथड आहेत त्या आपल्याला डिटेलमध्ये बघायच्या आहेत. सगळ्यात आधी पॅरामीटर डेटा काय असतो ते बघून घेऊयात. वेन अ युजर फिल्स अ फॉर्म, जेव्हा पण तुमचा युजर हा फॉर्म भरत असतो कुठे, वेब पेजवरती, अँड क्लिक सबमिट. जेव्हा पण तुमचा युजर हा फॉर्म सबमिट करतो त्याच्यानंतर काय होतं, दॅट डेटा नेम, पासवर्ड असेल किंवा एज असेल, दिस कॉल्ड पॅरामीटर डेटा. तुम्ही एखादा फॉर्म जेव्हा भरत असता वेबसाईटवरती तेव्हा फॉर्ममध्ये खूप सारे पॅरामीटर्स असतात. जसं की नेम फिल करता तुम्ही तिथे, पासवर्ड टाकता, त्यानंतर एज टाकता. असे जितके पण पॅरामीटर्स असेल त्यालाच आपण पॅरामीटर डेटा असं बोलत असतो. तर हा पण तिथे युजर जेव्हा रिक्वेस्ट पाठवत असतो त्याच्यामध्ये हा डेटा पण फॉर्ममध्ये असतो. तर तो फॉर्ममध्ये असलेला डेटा पण तिथे सेंड होत असतो. तर काही की पॉईंट्स आहेत पॅरामीटर डेटाचे. डेटा कम्स फ्रॉम द ब्राउझर टू द सर्व्हलेट. जेव्हा तुम्ही फॉर्मला सबमिट करता तो जो डेटा असतो पॅरामीटर्सचा, तो डेटा ब्राउझरकडून सर्व्हलेटकडे जात असतो. त्याच्यानंतर इट कम्स थ्रू HTML फॉर्म. तर हा HTML फॉर्मच्या मध्ये हा तिथे पाठवला जात असतो. एव्हरी फॉर्म फील्ड हॅज अ नेम. प्रत्येक फॉर्मच्या फील्डला एक नाव असतं तिथे. सर्व्हलेट युजेस दॅट नेम टू गेट व्हॅल्यू. तर सर्व्हलेट तिथे त्या नेमला यूज करत असतो टू गेट अ व्हॅल्यू. त्याच्यानंतर मेथड कोणती यूज होती इथे, तर रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर, आणि त्याचं नाव काय आहे त्या पॅरामीटरचं. तर अशा प्रकारे ही रिक्वेस्ट तिथे मेथड तिथे यूज होते पॅरामीटरला रीड करण्यासाठी, यूज करण्यासाठी. रिटर्न्स अ स्ट्रिंग ऑलवेज. स्ट्रिंग तो रिटर्न करत असतो नेहमी. त्यानंतर इफ फील्ड इज एम्प्टी, जेव्हा आपण फील्ड इज एम्प्टी असते तेव्हा रिटर्न नल. म्हणजे सबमिट करताना तुम्ही जेव्हा आपण फॉर्म भरत असता तिथे एखादी फील्ड जर तुम्हाला नसेल फिल करायची तर तेव्हा जो सर्व्हलेट असतो तो नल तिथे रिटर्न करत असतो. तर अशा प्रकारे पॅरामीटर डेटा वर्क करत असतो. त्याच्यानंतर HTML फॉर्मचं एक एक्झाम्पल आहे इथे पॅरामीटरचं. तुम्ही बघू शकता की इथे आपण एक फॉर्म क्रिएट केला आहे. त्याच्यामध्ये ॲक्शनमध्ये आपण व्हॅल्यू दिलेली आहे माय सर्व्हलेट. तर त्याच्यामध्ये मेथड दिलेली आहे आपण गेट. तर इथे तुम्ही बघू शकता की फॉर्ममध्ये नेम असतं, एज असतं. तर इनपुट टाईप आपण टेक्स्ट ठेवलेला आहे दोघायचा आपण. आणि नेमला आपण युजर नेम, आणि इथे खाली
एजमध्ये एज आपण इथे दिलेला आहे आणि एक इनपुट टाईपमध्ये सबमिट बटन तिथे क्रिएट केलेलं आहे. तर अशा प्रकारे एक फॉर्म आपण इथे HTMLमध्ये क्रिएट केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण इनपुट टाईपमध्ये एक नेम आणि एक एज 2 पॅरामीटर आपण इथे घेतलेले आहेत. तर सर्वलेट गेट्स दिस डेटा युजिंग, हा पूर्ण डेटा हा सर्वलेट कसा घेणार, तर स्ट्रिंग नेमच्या मदतीने ही जी मेथड आहे रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर, तर या मेथडचा यूज करून तिथे तो पूर्ण डेटा सेव्ह केला जातो सर्वलेटमध्ये किंवा सर्वलेट त्याचा यूज करत असतो. तर युजर नेम आणि तिथे एज हे पॅरामीटर्स तिथे भेटतात. त्याच्यानंतर डू गेट मेथड काय आहे याच्याबद्दल बघून घेऊयात. डू गेट हँडल्स गेट रिक्वेस्टेस, तुमच्या जितक्या पण गेट रिक्वेस्ट असतात त्या हँडल करण्यासाठी डू गेट मेथड ही आपण यूज करत असतो. वेन डेटा इज सेंड थ्रू द URL, जेव्हा पण तुमचा डेटा URL थ्रू सेंड केला जातो ब्राउझरमधून क्लायंट थ्रू, तेव्हा ही रिक्वेस्ट आपण तिथे यूज करतो. तर याच्यामध्ये काही की पॉईंट्स आहेत. कॉल्ड वेन युजर टाईप्स URL और क्लिक अ लिंक, जेव्हा आपण युजर तुमचा URL टाईप करतो किंवा एखाद्या लिंकवरती क्लिक करतो तेव्हा ही रिक्वेस्ट कॉल केली जाते डू गेट. त्याच्यानंतर डेटा इज व्हिजिबल इन URL, लाईक तुमचा डेटा जो आहे तो URLमध्ये व्हिजिबल असतो. लाईक सर्वलेट नेम तुम्ही तिथे बघू शकता, राम आणि एज 20 तिथे तुम्हाला वरती दिसत असते URLमध्ये. त्याच्यानंतर डेटा इज नॉट सिक्युअर, कारण की ही इन्फॉर्मेशन तुम्हाला वरती URLमध्ये दिसत असते म्हणून तुमचा डेटा जो असतो तो सिक्युअर नसतो. एनीवन कॅन सी इट, कोणी पण तिथे तुमचा डेटा हा बघू शकतो, म्हणून ही मेथड थोडीशी सिक्युअर नाही आहे. त्यानंतर हॅज अ साईज लिमिट, याच्यामध्ये साईजची लिमिट पण आहे. कॅन सेंड लार्ज डेटा तुम्ही तिथे सेंड नाही करू शकत. यूज फॉर रीडिंग फेचिंग डेटा, आता तिथे हा रीडिंग आणि फेच करण्यासाठी वापरला जातो डेटा. त्यानंतर फास्टर दॅन पोस्ट, तुमची जी पोस्ट मेथड आहे डू पोस्ट त्याच्यापेक्षा ही थोडीशी फास्टर आहे. तर डू गेट मेथडमध्ये तुम्ही बघू शकता की डेटा हा व्हिजिबल असतो, थोडीशी व्हिजिबल असतो म्हणून थोडंसं सिक्युअर नसते तिथे, आणि याच्यामध्ये डेटाची लिमिट पण आहे, साईज लिमिट, आणि हा फक्त रीडिंग आणि फेचिंगसाठी वापरला जातो. तर डू गेट मेथडचं हे एक एक्झाम्पल आहे सिम्पल. इथे तुम्ही बघू शकता की सगळ्यात पहिले डू गेट मेथड आपण इथे घेतलेली आहे. HTTP सर्वलेट रिक्वेस्ट आपण पाठवलेली आहे, त्यानंतर रिस्पॉन्स पण घेत आहे. त्याच्यामध्ये आपण सर्वलेट एक्सेप्शन थ्रो मेथड इथे वापरलेली आहे. त्याच्यानंतर काही जर एरर असले तर त्याच्यामध्ये थ्रो मेथड वापरली जाते. त्यानंतर गेट डेटा फ्रॉम URL, आता इथे आपण डेटा जो आहे तो URL थ्रू घेत असतो. इथे पॅरामीटर दिलेले आहे युजर नेम आणि एज, 2 पॅरामीटर आपण घेतलेले आहे स्ट्रिंगमध्ये. त्याच्यानंतर रिस्पॉन्स सेट करण्यासाठी कंटेंट टाईप आपण इथे टेक्स्ट आणि HTML दिलेला आहे. त्यानंतर प्रिंट रायटर आउट, हे आपण आउटपुट देण्यासाठी यूज करतो ही मेथड, प्रिंट रायटर रिस्पॉन्स घेण्यासाठी. त्याच्यानंतर आउट डॉट प्रिंट LN, हे प्रिंट करण्यासाठी आपण वापरतो ब्राउझरवरती प्रिंट करण्यासाठी. तर तिथे प्रिंट होणार हॅलो आणि एज, म्हणजे हॅलो तुमचं नेम आणि इथे खाली युअर एज इज, किती जितकी पण एज असेल ती. तर असं हे एक सिम्पल एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये URL लुक्स लाईक, तुमचा जो URL आहे तो अशा प्रकारे दिसणार. सगळ्यात पहिले HTTP तो एक प्रोटोकॉल आहे, जेव्हा तुमचा डेटा कसा ट्रॅव्हल करतो त्याच्याबद्दल सांगत असतो. त्यानंतर लोकल होस्ट म्हणजे तुमचा जे कम्प्युटर आहे युअर ओन कम्प्युटर सर्व्हर त्याच्याबद्दल सांगत असतो. त्यानंतर 8080 हा एक पोर्ट नंबर आहे. टॉमकॅट रन्स हिअर, जे तुमचं कंटेनर असतं सर्वलेटचं ते इथे रन होत असतं. त्यानंतर /my सर्वलेट, हे काय सांगतं की नेम ऑफ युअर सर्वलेट, तुमच्या सर्वलेटचं नेम सांगत असतं. त्यानंतर क्वेश्चन मार्कमध्ये मार्क्स स्टार्ट ऑफ डेटा पॅरामीटर्स वगैरे सांगत असतं. त्यानंतर युजर नेम राम तिथे आपण दिलेला आहे. इथे आपण फील्ड नेम आणि व्हॅल्यू त्याला आपण बोलत असतो. युजर नेम जे पण राहील त्याला फील्ड नेम आपण बोलतो आणि राम ही एक व्हॅल्यू आहे. त्यानंतर अँडचा यूज करतो आपण इथे. अँडचा यूज का करतो की सेपरेटर बिटवीन 2 पॅरामीटर्स, जितके पण पॅरामीटर्स असतील त्याच्यामध्ये आपण सेपरेटर देत असतो, त्याला अँड बोलतो. त्यानंतर परत सेकंड फील्ड नेम आणि त्याची व्हॅल्यू 20, एज आणि 20. तर अशा प्रकारे URL आपण इथे बघतो आणि URLच्या थ्रू आपण तिथे रिक्वेस्ट सेंड करतो. त्याच्यानंतर डू गेट मेथड ही रन होते. तर अशा प्रकारे डू गेट मेथडचं एक्सप्लेनेशन, त्याच्यामध्ये की पॉईंट्स आणि हे एक सिम्पल एक्झाम्पल तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता एक्झाममध्ये जर विचारला क्वेश्चन तर.
आणि डू पोस्टमध्ये काय आहे की डू पोस्ट हँडल्स पोस्ट रिक्वेस्टेस. आता हे काय करतं की पोस्ट रिक्वेस्ट जितक्या पण असतील त्याला हँडल करतं डू पोस्ट मेथड. याच्यामध्ये व्हेन डेटा इज सेंट इनसाइड द रिक्वेस्ट बॉडी नॉट इन URL. जेव्हा पण तुमचे फॉर्म असतात ते सबमिट होतात तेव्हा ही रिक्वेस्ट तिथे यूज केली जाते आणि याच्यामध्ये URLचा यूज नाही करत आपण. आणि ही इनसाइड द रिक्वेस्ट बॉडीमध्ये सेंड केली जाते. त्यानंतर की पॉईंट्स काय काय आहेत, ही केव्हा कॉल केली जाते, कॉल व्हेन युजर सबमिट्स अ फॉर्म विथ मेथड इज इक्वल्स टू पोस्ट. जेव्हा पण तुमचा फॉर्म सबमिट केला जातो तेव्हा ही डू पोस्ट मेथड जी आहे ती कॉल केली जाते. तर सगळ्यात पहिली जी आहे डू गेट ती URL जेव्हा आपण एंटर करतो तेव्हा रन केली जाते आणि डू पोस्ट ही जेव्हा फॉर्म आपण सबमिट करतो तेव्हा रन होते. त्याच्यानंतर डेटा इज नॉट विजिबल इन URL मोर सिक्युअर. याच्यामध्ये तुमचा डेटा विजिबल नसतो म्हणून ही मोर सिक्युअर आहे. त्यानंतर नो साईज लिमिट, याच्यामध्ये किती पण मोठा डेटा तुम्ही तिथे सेंड करू शकता. त्यानंतर यूज फॉर सेंडिंग अँड सेविंग डेटा, हा डेटाला सेंड करण्यासाठी आणि सेव्ह करण्यासाठी आपण यूज करतो. जसं की तुमचं एखादी वेबसाईट असेल तिथे तुम्ही लॉग इन आणि रजिस्ट्रेशन करत असता तर तो डेटा सेंड करण्यासाठी आणि सेव्ह करण्यासाठी ही मेथड वापरली जाते डू पोस्ट मेथड. त्याच्यानंतर स्लाइटली स्लोअर दॅन गेट. गेट मेथडपेक्षा ही थोडीशी स्लो आहे पण सिक्युअर आहे. यूज फॉर पासवर्ड आणि पर्सनल डेटासाठी आपण याला यूज केली जाते. त्याच्यानंतर याचं पण एक सिंपल एक्झाम्पल आहे. इथे डू पोस्ट मेथड आपण यूज केलेली आहे. त्यामध्ये काही जर एरर वगैरे असतील तर ते हँडल करण्यासाठी थ्रो मेथड इथे यूज केलेली आहे. इथे रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्सचा पण यूज केला आहे. त्यानंतर गेट डेटा फ्रॉम फॉर्म. आता फॉर्ममधून डेटा घेण्यासाठी आपण इथे 2 पॅरामीटर दिलेले आहे, एक नेम आणि एक पासवर्ड. तर ही सेन्सिटिव्ह पर्सनल इन्फॉर्मेशन असते फॉर्ममध्ये. त्याच्यानंतर रिस्पॉन्स सेट केला आहे, कंटेंट टाईप आपला टेक्स्ट आणि HTML. त्याच्यानंतर प्रिंट रायटर आउटपुटसाठी डिक्लेअर केली. त्यानंतर इफ नेम डॉट इक्वल्स इज इक्वल्स टू ॲडमिन जर असेल तर पासवर्ड इक्वल्स टू 1 2 3 4 असेल. त्यानंतर आउट डॉट प्रिंट LN ही प्रिंट करण्यासाठी वापरलं आहे. जर लॉग इन सक्सेसफुल झालं तर प्रिंट करणार. त्याच्यानंतर जर सक्सेसफुल नाही झालं तर इनव्हॅलिड क्रेडेन्शियल ते आपल्याला शो करणार. तर अशा प्रकारे हे एक सिंपल एक्झाम्पल तुम्ही तिथे शो करू शकता. आणि HTMLचा फॉर्म असा तुम्ही तिथे सेट करू शकता की फॉर्म आहे त्याच्यामध्ये माय सर्लेट आहे आणि मेथड ही पोस्ट आपण यूज करत आहे. त्यानंतर इनपुट टाईपमध्ये टेक्स्ट देत आहे आपण आणि युजर नेम आणि पासवर्ड हे 2 पॅरामीटर यूज करत आहे फॉर्ममध्ये आणि एक सबमिटचं बटन तिथे आहे आणि त्याला व्हॅल्यू दिलेली आहे लॉग इन. तर लॉग इनवरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार तेव्हा तुमचा युजर नेम आणि पासवर्ड हा सेव्ह होणार तिथे. तर अशा प्रकारे HTMLचा फॉर्म पण तिथे दिलेला आहे. तर अशा प्रकारे दोघं पण ज्या डू पोस्ट आणि डू गेट मेथड आहे त्या एक्सप्लेन केल्या आणि त्यांचं सिंपल एक्झाम्पल पण मी दिलेलं आहे. त्याच्यानंतर डिफरन्स पण विचारला जातो त्याच्यावरती. तर डू गेट आणि डू पोस्टमध्ये काय डिफरन्स आहे हे सिंपल पॉईंट्समध्ये मी काढलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता की डू गेटमध्ये जे आहे तुमचा डेटा इन URL हा असतो आणि डू पोस्टमध्ये हा हिडन असतो. म्हणजेच डू गेटमध्ये तुम्ही URLमध्ये जो डेटा असेल तुमचा तो डेटा विजिबल असतो आणि इकडे विजिबल नसतो. सिक्युरिटी पाहायची झाली तर डू गेटमध्ये लेस सिक्युअर असतं आणि डू पोस्टमध्ये हा जास्त सिक्युअर असतो. त्यानंतर डेटा साईजमध्ये डू गेटमध्ये हा लिमिटेड असते, त्यानंतर डू पोस्टमध्ये लिमिटेड नसते. त्याच्यानंतर यूज फॉर कशासाठी यूज होतो, डू गेट हे फेचिंगसाठी यूज होतो डेटाच्या आणि डू पोस्ट हा सेंडिंग आणि सेविंग डेटासाठी यूज होतो. त्यानंतर बुक मार्केबल बघायचं झालं तर डू गेटमध्ये असतं आणि डू पोस्टमध्ये नसतं. त्यानंतर फॉर्म मेथड बघायचं झालं तर इथे गेट यूज करता तुम्ही आणि मेथडमध्ये इकडे पोस्ट यूज करता. त्याच्यानंतर एक्झाम्पल यूज बघायचं झालं तर सर्चिंग करण्यासाठी किंवा एखादा पेज व्ह्यू करण्यासाठी आपण डू गेट मेथडचा यूज करतो आणि डू पोस्टमध्ये लॉग इन आणि रजिस्ट्रेशनसाठी आपण तिथे यूज करत असतो. आणि स्पीड बघायचं झालं तर डू गेटचा हा फास्ट स्पीड देतो आपल्याला आणि डू पोस्ट जी आहे ती थोडीशी स्लोअर चालते. तर अशा प्रकारे की डिफरन्स तुम्ही ध्यानात ठेवू शकता. जर तुम्हाला विचारलं तर खूप सारे पॉईंट आहेत त्याच्यामध्ये जे जे आठवेल ते तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. तर डिफरन्स एक्सप्लेनेशन विथ एक्झाम्पल असे क्वेश्चन्स या टॉपिकवरती विचारले जातात म्हणून हा पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर सेशन, तर याच्यावरती पण शॉर्ट नोट विचारू शकता किंवा एखादा सब क्वेश्चनमध्ये विचारलं जातं. तर हा पण खूप महत्त्वाचा आहे कारण PYQमध्ये याच्यावरती पण क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर व्हॉट इज सेशन, HTTP इज अ
स्टेटलेस प्रोटोकॉल. HTTP हा एक स्टेटलेस प्रोटोकॉल आहे. याच्यामध्ये मीनिंग द सर्व्हर फॉरगेट्स हू यू आर आफ्टर एव्हरी रिक्वेस्ट. प्रत्येक रिक्वेस्ट जेव्हा तुम्ही सेंड करत असता त्याच्या प्रत्येक रिक्वेस्टमध्ये काय करतं की तुमचं जे सर्व्हर असतं ते विसरून जातं की तुम्ही कोण आहात, रिक्वेस्ट कोण पाठवत आहे. तर HTTP जेव्हा रिक्वेस्ट सेंड करत असतं सर्व्हरला, तेव्हा सर्व्हर हा प्रत्येक वेळेस विसरून जातो की कोण आहे जो आपल्याला रिक्वेस्ट पाठवत आहे. तर सेशन काय करतं, तो जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व करतो की इट रिमेंबर्स द युजर अक्रॉस मल्टिपल रिक्वेस्ट. जेव्हा पण युजर तुमचा रिक्वेस्ट पाठवेल तेव्हा सर्व्हरला तो सांगेल की युजर कोण आहे तुमचा, कोण यूज करत आहे किंवा कोण रिक्वेस्ट पाठवत आहे. तर हे सगळं जो प्रॉब्लेम आहे युजरचा ओळखण्याचा, तो सेशन हा सॉल्व करत असतो. तर त्यालाच आपण सेशन बोलतो. तर सेशनचं रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं तर तुमचा एखादा शॉपिंगचा मॉल असेल, तिथे तुम्ही जेव्हा एंटर करता तेव्हा सिक्युरिटी गिव्ज यू अ टोकन कार्ड. तेव्हा तुम्हाला सिक्युरिटी काय करतो की एक टोकन कार्ड देतो जेव्हा तुम्ही मॉलमध्ये जात असता. त्याच्यानंतर यू गो टू डिफरंट शॉप्स. मॉलमध्ये खूप सारे शॉप्स असतात, तुम्ही तिथे प्रत्येक शॉपमध्ये जात असता आणि जेव्हा पण तुम्ही एखाद्या शॉपमध्ये एंट्री करता तेव्हा ते कार्ड तुम्ही स्कॅन करता. तेव्हा मॉल काय करतो की तिथे ओळखतो की तुम्ही आहात म्हणून. त्या कार्डच्या थ्रू तुम्हाला एक आयडेंटिटी भेटत असते प्रत्येक शॉपमध्ये जाण्यासाठी. त्याच्यानंतर यू लिव्ह मॉल. जेव्हा तुम्ही मॉलमधून बाहेर पडता तेव्हा कार्ड इज डिस्ट्रॉय. तेव्हा तुमचं कार्डची लिमिट संपून जाते. तर ते जे कार्ड असतं त्यालाच आपण सेशन बोलू शकतो की तुम्ही जे पण तिथे जाता, जेव्हा तुम्ही सर्व्हलेटमध्ये जातात, सर्व्हरमध्ये जातात, तिथे तुम्ही एक सेशन यूज करत असता. ते सेशन जोपर्यंत चालेल तोपर्यंत तुमची रिक्वेस्ट जी आहे ती प्रोसेस होत असते आणि जेव्हा पण तुम्हाला आउटपुट भेटणार तेव्हा ते सेशन एंड होणार. तर अशा प्रकारे सेशनचा वर्क चालत असतो. त्यामध्ये काही की पॉईंट्स आहेत, जसं की सेशन स्टोअर्स युजर डेटा ऑन द सर्व्हर साईड. सर्व्हर साईडवरती सेशन काय करतो, युजरचा डेटा हा स्टोअर करत असतो. त्याच्यानंतर इच युजर गेट्स अ युनिक सेशन आय डी. प्रत्येक युजरसाठी एक युनिक सेशन आय डी ही भेटत असते. त्याच्यानंतर सेशन आय डी इज सेंड टू ब्राउझर ऑटोमॅटिकली. ती जी सेशन आय डी आहे ती ब्राउझरवरती सेंड होते ऑटोमॅटिकली. त्याच्यानंतर सर्व्हर युजेस सेशन आय डी टू आयडेंटिफाय द युजर. जेव्हा आपण युजर तुमचा रिक्वेस्ट पाठवणार ती आय डी भेटेल आणि त्या सेशन आय डीच्या वरून सर्व्हर काय करेल की युजरला आयडेंटिफाय करेल. त्याच्यानंतर सेशन हॅज अ टाईम आउट. सेशनला टाईम आउट पण असेल. एक्सपायर्स आफ्टर सम टाईम. प्रत्येक डिफॉल्टमध्ये बघायचं झालं तर प्रत्येक 30 मिनिटामध्ये ती एक्सपायर होत असते. त्याला टाईमची लिमिट पण आहे. यूज फॉर कशासाठी यूज होतो, लॉग इन, शॉपिंग कार्ट आणि युजर प्रिफरन्सेससाठी यूज केलं जातं. तर असे काही की पॉईंट्स पण आहेत सेशनचे. त्याच्यानंतर सेशनमध्ये काही इम्पॉर्टंट मेथड्स आहेत ज्या यूज केल्या जातात. तर तिथे रिक्वेस्ट डॉट गेट सेशन ही कशासाठी यूज केली जाते, तर क्रिएट ऑर गेट एक्झिस्टिंग सेशन. जे एक्झिस्टिंग सेशन आहे त्याला क्रिएट आणि घेण्यासाठी रिक्वेस्ट डॉट गेट सेशन ही मेथड यूज केली जाते. त्यानंतर सेशन डॉट सेट ॲट्रिब्यूट की आणि व्हॅल्यू. तर ही जी मेथड आहे ही कशासाठी यूज करतो आपण, स्टोअर डेटा इन सेशन. सेशनमध्ये डेटाला स्टोअर करण्यासाठी यूज करतो. त्यानंतर की आणि व्हॅल्यूच्या पेअरमध्ये. त्याच्यानंतर सेशन डॉट गेट ॲट्रिब्यूट, त्याच्यामध्ये की जेव्हा डिक्लेअर करतो त्याच्यासाठी गेट डेटा फ्रॉम सेशन. तर सेशनमधून डेटा घेण्यासाठी आपण ही मेथड तिथे यूज करत असतो. त्यानंतर सेशन डॉट इनव्हॅलिडेट ही मेथड आपण कशासाठी यूज करतो, लॉग आउट करण्यासाठी. डिस्ट्रॉय सेशन. सेशन जेव्हा एंड करायचं असतं तेव्हा आपण ही इनव्हॅलिडेट मेथड जी आहे ती रन करत असतो. त्यानंतर सेशन डॉट गेट आय डी. जेव्हा पण तुम्हाला युनिक आय डी तिथे सेशन आय डी घ्यायची असते तेव्हा तुम्ही गेट आय डी तिथे मेथड यूज करत असता. आणि लास्टची जी आहे सेशन डॉट सेट मॅक्स इनॅक्टिव्ह इंटरवल डॉट ब्रॅकेटमध्ये सेक. ही जी मेथड आहे ही कशासाठी वापरता की सेट टाईम आउट टाईम. जेव्हा पण तुम्हाला तिथे आउट करायचं असेल त्याच्यासाठी तुम्ही इथे ती मेथड यूज करत असता. तर अशा काही इम्पॉर्टंट मेथड आहेत सेशनच्या, त्या तुम्हाला एक्सप्लेन करता आल्या पाहिजेत. त्याच्यानंतर कुकीज काय राहतं. अ कुकी इज अ स्मॉल पीस ऑफ डेटा दॅट द सर्व्हर सेंड्स टू द ब्राउझर अँड द ब्राउझर सेव्स इट ऑन द क्लायंट साईड युअर कॉम्प्युटर. तर कुकी काय आहे की एक सिंपल पीस आहे डेटाचा जो काय करतो, सर्व्हर सेंड्स टू ब्राउझर. सर्व्हर काय करतो, तुमच्या ब्राउझरला तो सेंड करत असतो. जो पण डेटा असतो स्मॉल तो काय करतो, ब्राउझरवरती आल्यानंतर तो सेव्ह होतो क्लायंट साईडवरती.
म्हणजेच तुमच्या कॉम्प्युटरवरती तो सेव्ह होत असतो. म्हणजेच काय की स्मॉल डेटा असतो त्यालाच आपण काय करतो, सेव्ह करत असतो तुमच्या जे पण कॉम्प्युटर असेल त्याच्यावरती. तर नेक्स्ट टाईम जेव्हा पण तुम्ही तिथे व्हिजिट करत असता तेव्हा ब्राउझर काय करतो, सेंड्स दॅट कुकी बॅक टू सर्व्हर ऑटोमॅटिकली. तेव्हा तो डेटा ऑटोमॅटिकली तुम्ही तिथे सेंड करत असता तुमच्या सर्व्हरला, त्यालाच आपण कुकी बोलतो. तर रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं तर थिंक ऑफ लॉयल्टी कार्ड ॲट अ कॉफी शॉप. कॉफी शॉपवरती तुम्ही जेव्हा जाता तिथे फर्स्ट टाईम जेव्हा तुम्ही व्हिजिट करता तेव्हा तुम्हाला एक स्टॅम्प कार्ड तिथे ते देतात. त्याच्यानंतर तुम्ही ते वापरता, यूज करता आणि तिथून निघून जाता. यू कीप दॅट कार्ड इन युअर वॉलेट. तुम्ही तिथे ते कार्ड तुमच्या वॉलेटमध्ये ठेवतात आणि कुकी हे काय करतं, तुमचा जो पण स्मॉल डेटा असतो तो ब्राउझरवरती ठेवतो. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा नेक्स्ट व्हिजिट देता त्या कॉफी शॉपला तेव्हा तुम्ही ते कार्ड घेऊन येता आणि ते त्यांना दाखवता. तर ते शॉपवाले काय करतात की त्या कार्डवरून कस्टमरला ओळखतात की तुम्ही परत आले, म्हणजेच तुम्ही ते कस्टमर आहात. तर ते जे स्टॅम्प कार्ड जे आहे त्यालाच आपण कुकी बोलतो. तर अशा प्रकारे जेव्हा पण तुम्ही पहिली रिक्वेस्ट पाठवता ती रिक्वेस्ट जेव्हा पण प्रोसेस होते तिथे तुमचा जो पण डेटा असतो तो ब्राउझरवरती पाठवतो आणि ब्राउझर त्याला सेव्ह करतो तुमच्या कॉम्प्युटरवरती. जेव्हा तुम्ही रिव्हिजिट करता, दुसरी रिक्वेस्ट पाठवता तेव्हा ऑटोमॅटिकली तो ब्राउझर काय करणार, त्या डेटाला ऑटोमॅटिकली सर्व्हरवरती पाठवणार. यालाच आपण कुकी बोलतो. याच्यामध्ये की पॉईंट्स काय काय आहेत, तर सर्व्हर क्रिएट्स कुकी. सर्व्हर काय करतो, क्रिएट कुकी करतो, म्हणजेच कुकीला क्रिएट करतो आणि ब्राउझरला सेंड करतो. ब्राउझर काय करतो, तो स्टोअर करतो आणि सेंड बॅक विथ एव्हरी रिक्वेस्ट. जेव्हा आपण प्रत्येक रिक्वेस्टला तो सेंड करणार कुठे, सर्व्हरला. कुकी हॅज अ नेम, त्याला नेम असते, व्हॅल्यू असते आणि एक्सपायरी टाईम पण असतो. त्याच्यानंतर नॉट गुड फॉर सेन्सिटिव्ह डेटा. सेन्सिटिव्ह डेटासाठी हे गुड नाही आहे, जसं की पासवर्ड वगैरे जे असतं तुमचे पर्सनल डेटा त्याच्यासाठी सेफ नाही आहे. मॅक्झिमम साईज 4 KB असते कुकीची. तर अशा प्रकारे कुकीचं वर्किंग होत असतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये पण काही इम्पॉर्टंट कुकी मेथड्स आहेत त्या तुम्ही बघू शकता. न्यू कुकी, त्याच्यामध्ये नेम आणि व्हॅल्यू असतात जेव्हा पण तुम्ही कुकीला क्रिएट करता, तर ही मेथड तिथे रन होते. त्यानंतर रिस्पॉन्स डॉट ॲड कुकी, इथे तुम्ही काय करता की सेंड कुकी टू ब्राउझर. जेव्हा पण ब्राउझरला तुम्ही कुकी सेंड करायची असते तेव्हा ही रिक्वेस्ट तिथे मेथड तिथे कॉल होते. त्यानंतर रिक्वेस्ट डॉट गेट कुकी, तुम्हाला जेव्हा आपण कुकीज पाहिजेत असतील तेव्हा तुम्ही या मेथडला तिथे रन करता. त्यानंतर कुकी डॉट गेट नेम, जेव्हा पण तुम्हाला कुकीचं नेम पाहिजेत असेल तेव्हा तुम्ही ही मेथड तिथे रन करता. त्यानंतर कुकी डॉट गेट व्हॅल्यू, जेव्हा आपण व्हॅल्यू पाहिजेत असेल तेव्हा ही मेथड तुम्ही रन करता. आणि कुकी डॉट सेट मॅक्स एज सेकंड्स, जेव्हा पण तुम्हाला एक्सपायरी टाईम तिथे सेट करायचा असतो तेव्हा तुम्ही ही मेथड तिथे यूज करता. तर अशा काही कॉमन मेथड आहेत ज्या सगळ्यात जास्त यूज केल्या जातात कुकीसाठी. तर या सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. कुकी जेव्हा पण तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचं असेल तर तुम्ही डेफिनेशन, त्याचं एक्झाम्पल देऊ शकता छोटंसं, आणि की पॉईंट्स हे तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतील आणि त्याच्यानंतर या मेथड्स तुम्हाला एक्सप्लेन करता आल्या पाहिजेत. तर अशा प्रकारे कुकीवरती पण शॉर्ट नोटवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा एखाद्या क्वेश्चनमध्ये सब क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो, तर तुम्हाला ते माहिती पाहिजे. त्याच्यानंतर URL रायटिंग, तर हे पण खूप महत्त्वाचं आहे. व्हॉट इज URL रायटिंग, तर URL रायटिंग इज अ सेशन ट्रॅकिंग टेक्निक where the session ID is attached to every URL so the server can identify the user. जेव्हा पण सर्व्हरला युजरला आयडेंटिफाय करायचं असतं तेव्हा ही जी सेशन ट्रॅकिंग टेक्निक आहे URL रायटिंग आपण त्याला बोलतो, ती काय करते की सेशन ID तुमच्या URLला ती अटॅच करते. तर युजरला ओळखण्यासाठी ही मेथड जी आहे ती यूज करतो आपण. इट इज यूज वेन कुकी आर डिसेबल इन द ब्राउझर, जेव्हा पण तुमची जी कुकी असते ती जेव्हा पण डिसेबल होते तेव्हा ही यूज केली जाते. त्याच्यामध्ये रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही जेव्हा पण टोकन सिस्टीम ॲट गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये तुम्ही बघता की गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये यू गेट अ टोकन नंबर म्हणजे सेशन ID. तुम्ही टोकन नंबर घेता, त्यानंतर यू राईट दॅट टोकन नंबर ऑन एव्हरी फॉर्म यू सबमिट. जे पण तुम्ही तिथे गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये फॉर्म सबमिट करता तिथे तो टोकन नंबर तुम्ही सबमिट करत असता प्रत्येक फॉर्मवरती. एव्हरी काउंटर नोज इट्स यू बाय दॅट नंबर, त्या नंबरवरून प्रत्येक काउंटरवरती तुम्ही ओळखले जाता. आणि दॅट टोकन नंबर रिटर्न ऑन एव्हरी फॉर्म, तो प्रत्येक फॉर्मवरती रिटर्न केला जातो, त्यालाच आपण URL रिरायटिंग बोलत असतो. तर अशा प्रकारे URL रिरायटिंग आपण यूज करतो आणि त्याचं वर्किंग होतं.
तर की पॉईंट्स आहेत त्याचे काही वर्क्स इवन इफ कुकी आर डिसेबल. जेव्हा आपण कुकी डिसेबल होते तेव्हा याला वर्क करू शकतो आपण. डेटा इज व्हिजिबल इन URL लेस सिक्युअर. डेटा हा व्हिजिबल असतो URL मध्ये म्हणून हे सिक्युअर कमी असतं. त्यामध्ये URL लिंक आणि फॉर्म ॲक्शन मस्ट बी एन्कोडेड असतात. त्यानंतर युजेस रिस्पॉन्स डॉट एन्कोड URL मेथड, ही मेथड तिथे यूज केली जाते आणि तुमचा जो URL असतो तो अशा प्रकारे तिथे दिसतो. तर सेशन ID असते आणि त्याची व्हॅल्यू असते. तर अशा प्रकारे URL रिरायटिंग वर्क करते. त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट मेथड्स आहेत जसं की रिस्पॉन्स डॉट एन्कोड URL ती काय करते की ॲड सेशन ID टू URLला सेशन ID ॲड्स करते. त्याच्यानंतर रिस्पॉन्स डॉट एन्कोड रिडायरेक्ट URL तर त्याच्यामध्ये काय करतं की ॲड सेशन ID टू रिडायरेक्ट URL. तर अशा 2 मेथड्स आहेत ज्या वर्क करत असतात तिथे. इम्पॉर्टंट मेथड त्याच्यामध्ये हाऊ URL रिरायटिंग वर्क्स. तर ही वर्क कसं करते तर सगळ्यात पहिले काय होतं की युजर सेंड्स फर्स्ट रिक्वेस्ट. जेव्हा फर्स्ट रिक्वेस्ट सेंड केली जाते त्याच्यानंतर सर्व्हर क्रिएट सेशन क्रिएट करतं आणि तिथे एक सेशन ID पण देतं युजरला. त्याच्यानंतर सर्व्हर ॲड सेशन ID टू एव्हरी URL. प्रत्येक URLवरती ते सेशन ID ॲड करत असतं. त्याच्यानंतर युजर क्लिक्स लिंक विथ सेशन ID इन URL. जेव्हा आपण युजर क्लिक करतो तेव्हा सेशन ID जी असते ती क्लिक करणार URLमध्ये जी पण सेशन ID असेल ती. त्याच्यानंतर सर्व्हर रीड सेशन ID फ्रॉम URLमधून सेशन ID ही रीड करणार सर्व्हर आणि सर्व्हर आयडेंटिफाईज द युजर आणि तेव्हा सर्व्हर हे आयडेंटिफाय करणार आपल्या युजरला. तर अशा प्रकारे वर्किंग असतं URL रिरायटिंगचं. त्याच्यानंतरचा कन्सेप्ट आहे ऑदर सर्व्हलेट कॅपॅबिलिटीज. आता सर्व्हलेट जे आहे ते रिस्पॉन्स आणि रिक्वेस्ट हे तर हँडल करतंच, या रिक्वेस्ट तर हँडल करतंच, पण त्याच्यासोबतच काही एक्स्ट्रा ॲडिशनल कॅपॅबिलिटीज पण आहेत ज्याच्यावरती तो वर्क करत असतो. तर टोटल 4 आहेत त्या इथे तुम्ही बघू शकता. याच्यावरती कमी क्वेश्चन विचारतात किंवा विचारला गेलेला नाही आहे तरी पण सिलेबसमध्ये आहे तर बघून घेऊयात. तर सर्व्हलेट अजून काय काय करतं रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स हँडल करायच्या व्यतिरिक्त. तर सगळ्यात पहिलं येतं रिक्वेस्ट डिस्पॅचिंग. तर याच्यामध्ये काय करतं की सर्व्हलेट कॅन फॉरवर्ड रिक्वेस्ट टू अनादर सर्व्हलेट ऑर JSP. तो काय करतो की हा प्रत्येक सर्व्हर जे असतात अनादर सर्व्हलेट तुमचे त्यांना फॉरवर्ड करू शकतो एका सर्व्हलेटपासून तर दुसऱ्या सर्व्हलेटपर्यंत तुमची जितक्या पण रिक्वेस्ट असेल. त्याच्यानंतर रिडायरेक्टमध्ये काय येतं की सर्व्हलेट कॅन रिडायरेक्ट युजर टू अ कम्प्लिटली डिफरंट URL. तो एका दुसऱ्या कम्प्लिटली डिफरंट URL वरती रिडायरेक्ट पण करू शकतो तुमच्या युजरला. त्याच्यानंतर सर्व्हलेट फिल्टर्स रन बिफोर ऑर आफ्टर अ सर्व्हलेट. हे आफ्टर आणि बिफोरमध्ये पण रन करतात फिल्टर्स. यूज फॉर कशासाठी यूज केले जातात तर लॉगिन चेक, त्यानंतर लॉगिंग, त्याच्यानंतर डेटा कम्प्रेशन. त्याच्यामध्ये हे जे फिल्टर्स असतात ते मोस्टली तुमच्या सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्यासाठी यूज केले जातात. त्याच्यानंतर चौथं काम काय आहे सर्व्हलेट लिस्नर. हे काय करतं लिस्नर वॉच फॉर इव्हेंट्स लाईक सेशन क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉय. सेशन क्रिएट झालं आहे का डिस्ट्रॉय झालं आहे हे वॉच करणार आणि ॲप्लिकेशन स्टार्ट झालं आहे का स्टॉप झालं आहे हे सगळं तिथे रेकॉर्ड करणार. तर वॉच करणार त्यालाच आपण लिस्नर बोलत असतो सर्व्हलेट लिस्नर. तर अशा प्रकारे 4 जे कामं आहेत ते पण हे पॅरलली करत असतो. त्याच्यानंतर येतं डेटा स्टोरेज. आता डेटा स्टोरेज काय असतं सर्व्हलेटमध्ये. सर्व्हलेट कॅन स्टोअर डेटा ॲट डिफरंट लेवल डिपेंडिंग ऑन हाऊ लाँग अँड व्हेअर द डेटा नीड्स टू बी अवेलेबल. जिथे पण तुमचा डेटा अवेलेबल असेल. तर त्याचे 3 मेन स्टोरेज स्कोप आहेत, म्हणजेच 3 टाईप्स आहेत डेटा स्टोअर करण्याचे. सगळ्यात पहिला आहे तो ॲप्लिकेशन स्कोप, त्यानंतर सेशन स्कोप आणि रिक्वेस्ट स्कोप. ॲप्लिकेशन स्कोप हा ऑल युजरसाठी यूज केला जातो जोपर्यंत सर्व्हर शटडाऊन नाही होत पूर्ण सर्व्हर. त्यानंतर सेशन स्कोप जो आहे तो एका युजरसाठी यूज केला जातो आणि तो कधीपर्यंत चालू असतो जोपर्यंत युजर तुमचा लॉग आउट किंवा टाईम आउट नाही होत त्याचा. आणि तिसरा आहे रिक्वेस्ट स्कोप. हा कोण यूज करतो तर फक्त एका युजरसाठी आणि फक्त एका रिक्वेस्टसाठी यूज केला जातो. तो पण जेव्हा पण तुमचा रिक्वेस्ट पाठवली आणि त्याच्यापासून रिस्पॉन्स जेव्हा तुम्हाला भेटेल तोपर्यंतच तो व्हॅलिड असतो, म्हणजे डेटा तोपर्यंतच तिथे स्टोअर केला जातो. तर अशा प्रकारे 3 जे मेजर टाईप्स आहेत याचे ते इथे दाखवले. याच्यावरती पण जास्त क्वेश्चन्स नाही विचारत पण ठीक आहे. त्याच्यानंतर 11वा टॉपिक येतो सर्व्हलेट कॉन्करन्सी. म्हणजेच काय की
व्हेन मल्टिपल युजर सेंड रिक्वेस्ट टू अ सर्वलेट, एका सर्वलेटला जेव्हा आपण एका सेम टाईमवरती जेव्हा मल्टिपल युजर्स रिक्वेस्ट सेंड करत असतात तेव्हा दिस सिच्युएशन इज कॉल्ड कॉन्करन्सी. त्याच सिच्युएशनला आपण कॉन्करन्सी बोलतो. म्हणजेच काय की प्रत्येक टाईमला एकाच टाईममध्ये जेव्हा आपण मल्टिपल युजर्स हे रिक्वेस्ट सेंड करतात त्यालाच आपण कॉन्करन्सी बोलतो. द प्रॉब्लेम इज सर्वलेट क्रिएट्स ओनली वन इन्स्टन्स. आपण बघितलं की सर्वलेट फक्त एक इन्स्टन्स आणि एक ऑब्जेक्ट तिथे क्रिएट करत असतो आणि फॉर ऑल युजर्स. सो ऑल युजर्स शेअर द सेम सर्वलेट ऑब्जेक्ट. तिथे प्रत्येक युजर हा एकच सेम सर्वलेट ऑब्जेक्ट तिथे यूज करत असतो. तर रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं तर सिंगल ATM मशीन असते तिथे. तर सिंगल ATM मशीन मेनी पीपल वांट टू यूज इट ॲट अ सेम टाईम. एकाच टाईमवरती मल्टिपल पीपल तिथं यूज करत असतात, बट ओनली वन पर्सन कॅन यूज इट ॲट अ टाईम. एकाच टायमाला फक्त एकच पर्सन तिथे यूज करू शकतो, पण तिथे मल्टिपल पीपल्स असतात. इफ 2 पीपल यूज टुगेदर, जेव्हा पण 2 जण तिथे त्याला यूज करायचं बघतात तेव्हा तिथे काहीतरी रॉंग होतं किंवा मनी कॅल्क्युलेट नाही होत. तर असे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तिथे हॅपन होऊ शकतात सर्वलेटमध्ये जेव्हा आपण मल्टिपल युजर्स तिथे रिक्वेस्ट सेंड करत असतात. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो डेटाबेसेस MySQL अँड जावा सर्वलेट. तिथे जावा सर्वलेटचा आपण यूज करतो आणि डेटाबेसेसमध्ये MySQL ही लँग्वेज आपण तिथे यूज करतो. व्हॉट इज सर्वलेट MySQL कनेक्टिव्हिटी. तर सर्वलेट कॅन कनेक्ट टू MySQL डेटाबेस. सर्वलेट हा MySQL डेटासेट सोबत तिथे कनेक्ट होत असतो. कशासाठी? स्टोअर, रिट्रीव आणि अपडेट ऑर डिलीट डेटा. तर डेटाला स्टोअर करण्यासाठी, रिट्रीव करण्यासाठी, अपडेट करण्यासाठी आणि डिलीट करण्यासाठी MySQL डेटाबेसचा आपण तिथे यूज करतो. दिस इज डन युजिंग JDBC. तर जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा यूज करून आपण तिथे या प्रोसेस करत असतो. तर रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं तर तुमचं जे कॉलेज ॲडमिशन फॉर्म असतो त्याच्यामध्ये स्टुडंट फिल्स फॉर्म ऑन वेबसाईटवरती स्टुडंट तुमचा फॉर्म फिल करतो, त्यालाच आपण सर्वलेट बोलतो. त्याच्यानंतर डेटा गेट सेव्ह इन कॉलेज डेटाबेस. जेव्हा पण तुमचा जो फॉर्म फिल केल्यानंतर तुमचा जो डेटा असतो तो कॉलेजच्या डेटाबेसमध्ये सेव्ह होतो, म्हणजेच MySQLमध्ये. त्याच्यानंतर ॲडमिन कॅन व्ह्यू ऑल स्टुडंट फॉर्म डेटाबेस. आता डेटाबेसमध्ये प्रत्येक स्टुडंटची जी इन्फॉर्मेशन असते ती स्टोअर असते, तर तिथे ॲडमिन हा सगळ्या स्टुडंटच्या इन्फॉर्मेशन व्ह्यू करू शकतो. त्यानंतर सर्वलेट इज अ ब्रिज बिटवीन युजर अँड डेटाबेस. युजर आणि डेटाबेसमधलं जे ब्रिज असतं त्यालाच आपण सर्वलेट बोलत असतो. तर अशा प्रकारे हे वर्क करत असतं तुमचा डेटाबेस आणि जावा सर्वलेट. तर इम्पॉर्टंट JDBC क्लासेस आहेत काही. जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटीचे काही क्लासेस आहेत. ते क्लासेस कोणकोणते आहेत तर सगळ्यात पहिला येतो ड्रायव्हर मॅनेजर. हा काय करतो? मॅनेजेस डेटाबेस कनेक्शन्स. जितके पण डेटाबेसचे कनेक्शन्स आहेत ते मॅनेज करण्यासाठी ड्रायव्हर मॅनेजर आपण तिथे वापरतो. त्यानंतरचा क्लास येतो कनेक्शन क्लासमध्ये काय करतो की रिप्रेझेंट डेटाबेस कनेक्शन्स. तुमचे जितके पण डेटाबेस कनेक्शन असतात त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी यूज होतं. त्यानंतर स्टेटमेंट क्लास काय करतो? प्रत्येक एक्झिक्यूट SQL क्वेरीजला एक्झिक्यूट करण्यासाठी हा यूज केला जातो. त्यानंतर प्रिपेअर्ड स्टेटमेंट काय करतं की एक्झिक्यूट सेफ SQL क्वेरी एक्झिक्यूट करतं आणि रिझल्ट सेट काय करतो? होल्ड्स क्वेरी रिझल्ट्स. तर अशा प्रकारे हे क्लासेस आहेत. तर याच्यावरती पण जास्त क्वेश्चन्स नाही विचारत किंवा विचारले नाहीत आजपर्यंत, पण ठीक आहे, बघून घेतले आपण सगळे टॉपिक्स. तर 12च्या 12 टॉपिक्स आपण इथे कव्हर केलेले आहेत पार्ट 1चे. तर हे झाला तुमचा पार्ट 1 या युनिटचा, युनिट नंबर 3चा. पार्ट 2 पण आपण लवकरच कव्हर करूयात, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे जितके पण थर्ड इयरचे मित्र असतील त्यांच्यासोबत व्हिडिओला नक्की शेअर करा, कारण इथे तुम्हाला सिम्पल एक्सप्लेनेशन भेटतं प्रत्येक टॉपिकचं. त्यानंतर PPT पण भेटेल आणि नोट्स जितके पण असेल मी शेअर करेल. त्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिक प्लस क्वेश्चन्स जे असतील PYQs वगैरे ते जर सॉल्व केले असतील तर ते पण मी तुम्हाला सेंड करेल. म्हणून खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामचं जे आपलं चॅनल आहे ते जॉईन करून ठेवा आणि तिथे तुम्हाला सगळ्या अपडेट वगैरे भेटत राहतील. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या अपडेटसाठी किंवा पुढच्या सब्जेक्टसाठी जे पण व्हिडिओज येतील त्याच्यासाठी.